हॅलो, हाय, नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर डायरेक्ट कापडावरती आपण कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. 38 मापाचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो, त्यानुसार आपल्याला इथे मापं टाकून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. डीपनेक असल्यामुळे आपल्याला इथे डीपनेकनुसारच मापं टाकायची आहेत. तर इथे बघा, मी अस्तरला व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तरला मी फोल्ड करून फोल्डिंगची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ओपन बाजू समोर ठेवलेली आहे. तर चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी अस्तरच्या खालच्या बाजूने एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर आपली तयार उंची जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे माझी तयार उंची आहे 14 इंच. त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा, हे जे मी केलेलं मार्किंग आहे तिथून मी एक सरळ अशी लाईन आखून घेणार आहे. तर ही झाली आपली शोल्डरची लाईन. त्यानंतर बघा, आता शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी मी तयार शोल्डर पट्टी किती आहे ते बघणार आहे. तर इथे तयार शोल्डर पट्टी आहे 2.25 इंच आणि त्यामध्ये मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन शोल्डर पट्टीसाठी 3 इंच आणि त्यानंतर गळारुंदी 2 इंच अशा प्रकारे टोटल मी 5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करून घेणार आहे. आलं लक्षात? 2 इंच आपली गळारुंदी आहे आणि त्यानंतर 3 इंच शोल्डर पट्टीसाठी असं मी टोटल 5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे सुद्धा 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ही आपली मुंड्याची लाईन मी आखून घेतलेली आहे. आता मुंडा खोली 38 मापासाठी 5.5 इंचावरती मी मुंडा खोली घेतलेली आहे. इथे सुद्धा मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आता या केलेल्या मार्किंगवरून मी एक सरळ लाईन आखून घेणार आहे. तर आता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर छातीचा चौथा भाग जो काही असेल तो, तर 38 छातीचा चौथा भाग 9.5 इंच मी ते 9.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. तर मी ते 2 इंचावरती एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1.5 इंचसुद्धा एक्स्ट्रा मार्जिन घेऊ शकता. तर हे झालं छातीचं मार्किंग. त्यानंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मी अशा प्रकारे क्रॉस पट्टी ठेवून 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे मेजर टेप फोल्ड करून मी त्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित आपला हा कर्व शेप आला पाहिजे. त्यानंतर कमरेचं मार्किंग, तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे. मी इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे. त्यानंतर 1 इंच आपल्याला बॅक टक्ससाठी द्यावं लागतो. त्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. तर हे झालं आपलं कमरेचं मार्किंग. आता मी हे फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन जोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा, पाठीमागच्या भागाचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मी केलेले मार्किंग आहे ते कट करून घेणार आहे.
तर इथे बघा आपला हा बॅक पार्ट कट करून झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा मी अस्तरला ठेवलेला आहे. इथे सुद्धा फोल्डिंगची बाजू माझ्याकडेच आहे आणि ओपन बाजू मी समोर ठेवलेली आहे. त्यानंतर हा जो आपला बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित असा इथे सेट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि नेहमी मैत्रिणींनो, नेहमी प्रिन्सेस कटमध्ये फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बॅक पार्टमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, पण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे बघा बॅक पार्टमध्ये ऑलरेडी 1 इंच एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, तर मला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा इथे घ्यावं लागेल. तर मी इथे बघा एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. तर इथे बघा अशा प्रकारे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपले माप तिरके येणार नाही. त्यानंतर इथे बघा मी अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. इथे सुद्धा मी एक अर्धा इंचावरती मार्किंग केलं, इथे सुद्धा मी एक अर्धा इंचावरती मार्किंग केलं. आणि आता हे केलेले मार्किंगवरून मी एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे तिथे सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर आपण जिथून लाईन आखून घेतलेली आहे तिथून अर्धा इंच खाली आपण सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित आपला हा बॅक पार्ट आपण तिथे सेट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच आपल्याला खाली मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि बॅक पार्ट असा वरती सरकवून घ्यायचा आहे. तर मी आता हे जे ठेवून घेतलेलं आहे तर याच्या बाजूने मी काय करणार आहे, व्यवस्थित याच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे मी चॉकने जे बेसिक आपलं मार्किंग आहे, हे शोल्डरचं, हे मुंड्याचं वगैरे जे असं काही आपलं मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मार्किंग करून झालेलं आहे. हा मी बॅक पार्ट साईडला ठेवून घेते आणि आता हे जे लाईन आखून घेतलेले आहेत ते मी सरळ व्यवस्थित अशा लाईन त्याला जोडून घेणार आहेत. ही आपली झाली मुंडा खोली आणि ही आपली आहे चेस्टची लाईन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे 1/2 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला मी शोल्डर पट्टी दाखवते, शोल्डर पट्टी कशी काढायची. तर इथे बघा 2.25 इंच आपली तयार शोल्डर पट्टी आहे, त्यामध्ये 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेतलं. आपली शोल्डर पट्टी झाली 3 इंचाची. त्यानंतर उरलेली आपली 2 इंच ही गळारुंदी. तर इथे मी गळारुंदीसाठी 2 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर गळा उंची आहे 6 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तुमची जी काही गळा उंची असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळारुंदी मी वरच्या बाजूला 2 इंच घेतलेली आहे आणि ते मी खालच्या बाजूला 2.5 इंच घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे मी एक लाईन आखून बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर आता या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. इथे मी गोल गळा देऊन घेतलेला आहे. तर हे झालं आपलं गळ्याचं मार्किंग. त्यानंतर ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा शोल्डरपासून व्यवस्थित आपल्याला ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे मी ॲपेक्स पॉईंट 9.5 इंचावरती घेणार आहे. त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन एक्स्ट्रा मार्जिन मी 10 इंचावरती ॲपेक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मधला जो ॲपेक्स पॉईंट आहे त्याच्यासाठी ॲपेक्स टू ॲपेक्स आपल्याला घेण्यासाठी ते बघा मी 3.25 इंचावरती घेणार आहे.
तर त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 4.25 इंचावरती मी मधून ॲपेक्स पॉईंट घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने मी 4.25 मधून अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे आणि जे काही असेल ते आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आलं लक्षात? इथे मी 4.25 घेतलं, त्यानंतर इथे त्यामधून मी 4.25 मधून अर्धा इंच मायनस करून मी इथे मार्किंग केलं आणि समोर 1.5 इंच मी टक्ससाठी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हे जे मार्किंग आहे ते मी जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर जो आपण टक्सचं मार्किंग केलं होतं तिथून वरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला प्रिन्स कटचा आकार. तर बघा किती व्यवस्थित शेप आलेला आहे हा. आणि त्यानंतर आता बघा पुढे आपल्याला इथे मी जे 1.5 इंचाचं टक्स घेतलेला आहे ते मी समोर इथे 1.5 इंच वाढवणार आहे. हे बघा इथे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि इथे बघा आपल्याला कट केल्यानंतर हा पार्ट जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ते मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि आता हे जे मी मार्किंग केलेलं आहे तिथून मी एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. तर हे झालं आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग. आता हे मी कट करून घेते. तर हा आपला फ्रंट पार्ट कट केलून झालेला आहे. तर इथे बघा हा जो अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला होता अशा प्रकारे इथे आपल्याला क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. टक्सपासून अशा प्रकारे इथे बघा मी स्केलला कसं ठेवलं आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे केलेलं मार्किंग आहे त्याचं क्रॉसमध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. हा जो टक्स आहे तो मैत्रिणींनो तो जोडण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं की जेणेकरून ज्यावेळेस आपण हा टक्स जोडतो त्यावेळेस काय होतं की कपडा असा वरती उचलला जातो. तर तो तिथून जास्त वरती जाऊ नये त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अर्धा इंच ऑलरेडी एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतलं की तो व्यवस्थित पार्ट आपला बसतो. तर हे बघा अशा प्रकारे हे जे मार्किंग आहे ते मी कट करून घेतलं. इथून सुद्धा मी हा घेतलेला जो टक्स आहे तो कट करून घेणार आहे. तर हा जो आपला टक्स आहे ना त्यामुळे व्यवस्थित आपला पफ येतो आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसते. तर हा आपलं फ्रंट पार्ट आणि हा आपला बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे. तर आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे जे अस्तर उरलेलं होतं त्याला मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे. याला मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर आता आपण मार्किंग करूया बाहीचं. तर सर्वात आधी इथे बघा आपली जी काही बाही उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे. मला इथे तयार बाहीची उंची आहे 10 इंच तर त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 11 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बाही रुंदी मी 38 मापासाठी बघा इथे 10 इंचावरती घेतलेली आहे आणि त्यानंतर 3.5 इंचावरती मी मुंडा खोली घेतलेली आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित इथे आपल्याला 10 इंचावरती बाही रुंदी घ्यायची आहे. त्यानंतर 2 इंच आतल्या बाजूला येऊन मार्किंग करायचं आहे आणि अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आणि इथून बघा अशा प्रकारे पाठीमागच्या मुंड्याचा सुरुवातीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे
हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि त्यानंतर हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. तर हे आपले दोन्ही आकार देऊन झालेले आहेत. त्यानंतर इथे जो आपला दंडगेर असेल तो त्याच्या निम्म आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. आणि आता हे आपली फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन मी जोडून घेतलेली आहे. आता हे केलेलं मार्किंग आहे ते मी कट करून घेते. तर सुरुवातीला आधी पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे आणि इथे अशा प्रकारे क्रॉस मार्किंग करून घ्यायचं, नंतर नाहीतर प्रॉब्लेम येतो. आता आपण मेन फॅब्रिकवरती हे अस्तर ठेवून कट करून घेणार आहे. तर हा बघा अशा प्रकारे मेन फॅब्रिक आहे आपला. तर ही जी आपली डिझाईन आहे ती मी स्लीव्ससाठी वापरणार आहे. तर व्यवस्थित बघा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. याला मी डबल फोल्ड करून घेतलं. कपडा बघा कमी पडत आहे तर त्यासाठी इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर इथे बघा मी जे अस्तर कट केलेलं आहे स्लीव्सचं ते अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर आपण हे स्लीव्स कट करून घेऊया. तर हे आपलं स्लीव्सचं कटिंग झालं. आता आपण बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही कट करून घेऊ. तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे अस्तर ठेवून घेणार आहे. तर सुरुवातीला आधी व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे कुठे आपल्याला ॲडजस्ट होत आहे कुठे नाही ते आधी बघायचं, त्यानंतरच मेन फॅब्रिक कट करायचं. बघा अशा प्रकारे इथे मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि आता मी हे मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी लवकरच स्टिचिंगचा पार्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर ते तुम्ही स्टिचिंगचा पार्टसुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं ना मैत्रिणींनो तर नक्कीच फिनिशिंग तुमची सुंदर येईल. तुम्ही या प्रकारे एकदा कटिंग करून बघा मैत्रिणींनो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग मैत्रिणींनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.